हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या नवीन चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत अगदी साध्या पद्धतीने शेपू आणि मुगाच्या डाळीची भाजी लवकरात लवकर कशी बनते। एकदम साधी पद्धत आहे। त्यासाठी बघा मी ही एक जुडी घेतलेली आहे शेपूची, चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि थोडं गरम पाण्यानेही धुवून घेतलेली आहे। आणि ही थोडी मुगाची डाळ मी भिजू घातलेली होती आधी करण्याआधी। आता आपण रेसिपीला चालू करूया। आणि हे बघा 4-5 लसणाच्या कांड्या घ्यायच्या आहे आणि छोटा टोमॅटो घ्यायचा। आता हे बघा मी कढईमध्ये जिरं घातलेलं आहे। जिरं चांगलं तळतळतंय, गरम झालं त्यात आपण लसूणच्या कापडा टाकू। कसं असतं ना, एकदम घाईघाईमध्ये ही भाजी करायला खूप सोपी आहे। आता आपण त्यात चांगलं ते गरम करून घेऊ। सकाळी सकाळी खूप घाई असते, त्यामुळे आपल्याला अशी झटपट भाजी असते तर बरं वाटतं, पटकन होते आणि ती भाजी एखाद्या वेळेस उशीर झाला तर। आणि आता हे बघा आपण त्यात घातलेलं आहे टमाटर। छोटाच टमाटर घेतला मी, जास्त मोठा नाही घेतला। टमाटरही चांगला परतवून घ्यायचा त्याला तेलामध्ये। आता हे बघा टमाटर परतवून झालेलं आहे। आता आपण त्यात थोडी हळद घालणार आहोत। गॅस कमी करायचा, नाही तर मग जळतं। आणि नंतर आपण त्यात तिखट घालू। तिखट आपल्या तिखटेप्रमाणे घ्यायचं, कोणी आपण जसं खातो त्याप्रमाणे आपण तिखट घ्यायचं। आता बघा यात मी आधी शेपू टाकली आणि नंतर मुगाची डाळ घातली, थोडं मीठ घातलं। हे बघा आपल्या चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं। आता बघा भाजी तर लगेच शिजते आपली शेपूची, पण डाळ शिजायला थोडा वेळ लागतो आणि त्याला थोडं म्हणजे पाणीही लागतं, म्हणून आपण यात थोडं पाणी घालूया। थोडं पाणी घातलेलं आहे मी, इतकं पाणी घालायचं की जेमतेम आपली डाळ शिजेल असं। आणि हे बघा चांगलं त्याला परतवून घ्यायचं, कारण कसं मीठ वगैरे सर्व एकजीव व्हायला पाहिजे म्हणून। आणि आपण त्याचं चांगलं मिश्रण करून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं 10-15 मिनटं डाळ शिजण्यापुरतं आहे बघा। आता 5-10 कमी गॅसवरच 10 मिनटामध्ये हे बघा छान डाळ अशी शिजून घेतलेली आहे। जास्त शिजवायचीही नाही तिला, थोडी अशी म्हणजे थोडी हेच ठेवायची आपण तिला। हे बघा छान अशी शिजलेली आहे ती आणि खूप छान स्मेल येतोय। आणि ही भाजी ना आपल्या आरोग्यासाठीही खूप छान असते। हे बघा टिफिन लगेच रेडी, टिफिनमध्ये घातली मी। करायला अगदी सोपी पद्धत आहे, पारंपरिक पद्धत आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला